रात्री झोपताना तुम्ही या चुका करता का? तर नमस्कार मंडळी, आज खूपच महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत, स्पेशली लेडीजसाठी. कारण महिलांना ना केसांचे खूप प्रॉब्लेम्स असतात. तर यामधील पहिली समस्या आहे की केस गळणे, फ्रीजी होणे, डॅन्ड्रफ आणि हेअर ग्रोथ थांबू शकते. आज मी सांगणार आहे अशी रात्रीची हेअर केअर रुटीन जी तुमच्या केसांसाठी गेम चेंजर ठरू शकते. तर पूर्ण फुल वॉच करा, माहिती खूपच महत्वाची माहिती आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना केसांच्या समस्या असतील त्यांच्या सुद्धा समस्या सुटू शकतील. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली ना, तर आवडणारच 100% सांगते. तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी केसांची योग्य काळजी कशी घ्यावी. आणि दिवसभर धूळ, पोल्युशन, स्वीट यामुळे केस खराब होतात. त्यामुळे रात्रीची रुटीन खूप महत्वाची असते. जर तुम्हाला लॉंग, स्मूथ आणि हेल्दी हेअर हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एक छानशी कमेंट सुद्धा करा. कमेंटच्या बाजूला हाईप असते ते सुद्धा दाबून सहकार्य करा. स्टेप नंबर 1, केस विंचरून घ्या. झोपण्यापूर्वी केस हलक्या हाताने विंचरून घ्या. तर रात्री झोपण्यापूर्वी केस का बरं विंचरावे याचे कारण जाणून घेऊया. नॉट्स कमी होतात, म्हणजे गुंता कमी होतो. हेअर ब्रेकेज कमी होऊ शकते. स्काल्प क्लीन राहण्यास मदत होते. व्हाईट टूथ कोंब वापरणे जास्त चांगले. ओले केस जोरात विंचरू नका. स्टेप नंबर 2, हलका हेअर मसाज. आठवड्यातून 2 वेळा हलक्या हाताने स्काल्प मसाज करा. कोणते तेल वापरू शकता? नारळ तेल, कांद्याचे तेल, बदाम तेल. या तेलाने मसाजचे फायदे: स्काल्प रिलॅक्सेशन, ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. ड्रायनेस कमी होण्यास मदत होते. मसाज 2 ते 5 मिनिटे करावा. 2 ते 5 मिनिटे मसाज पुरेसा असतो. खूप तेल लावू नका, आवश्यक एवढेच तेल लावायचं. स्टेप नंबर 3, लूज ब्रेड करा. म्हणजेच खूप जोरामध्ये घट्ट बांधून ठेवू नका केस. झोपताना केस मोकळे सोडू नका. लूज ब्रेडचे फायदे: टँगलेस कमी होतात. हेअर फ्रिक्शन कमी होतो. ब्रेकेज कमी होण्यास मदत होते. खूप टाईट पोनीटेल करू नका. थोडे लूजच हेअरस्टाईल करायची. कोणतीही हेअरस्टाईल करताना केसांना इजा होणार नाही याची काळजी घेऊन. स्टेप नंबर 4, पिलो कव्हर कडे लक्ष द्या. 99% लोक पिलोचे कव्हर जे आहे ना कॉटनचे वापरतात. पण कॉटन पिलो कव्हर मुळे हेअर फ्रिक्शन वाढू शकतं. शक्य असेल ना तर सिल्क आणि सॅटिन पिलो कव्हर वापरा. केसांचे नुकसान होऊ नये म्हणून. पिलो कव्हर नियमित बदला, यामुळे स्काल्प क्लीन राहण्यास मदत होऊ शकते. म्हणजे जे आपले पिलो कव्हर आहेत ना, नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे आपण, निदान आठवड्यातून 2 वेळा.
त्यामुळे स्काल्प जो आहे ना क्लीन राहण्यास मदत होते. स्टेप नंबर 5, रात्री ओले केस ठेवू नये. ही सर्वात मोठी चूक आहे. बऱ्याच जणांना रात्री केस धुण्याची सवय असते, विशेषतः उन्हाळ्यामध्ये वगैरे आंघोळ करताना रात्री केस धुण्याची सवय असते. तर ही सर्वात मोठी चूक आहे. ओले केस ठेवले ना तर डॅन्ड्रफ वाढू शकतो, स्काल्पला स्मेल येऊ शकते, हेअर वीक होऊ शकतात. केस पूर्ण कोरडे करूनच झोपा. शक्यतोवर दुपारीच केस धुवा, रात्री केस धुण्याचे टाळा. रात्री केस धुवायचेच असेल तर पूर्ण कोरडे करूनच झोपा. स्टेप नंबर 6, नाईट सिरम किंवा ॲलोवेरा. ड्राय किंवा फ्रीझी हेअर असतील ना तर हलका सिरम किंवा ॲलोवेरा जेल वापरू शकता. फायदे: फ्रीज कमी, शाईन वाढण्यास मदत होते, स्मूथ लुक फक्त हेअर लेंथवर वापरा. स्टेप नंबर 7, डाएट आणि हायड्रेशन. फक्त बाहेरून केअर करून उपयोग नाही. डाएट मध्ये काय घ्यावे? तर पाणी भरपूर प्या, फळे सीझनल खा, ड्रायफ्रुट्स खा, प्रोटीन रिच फूड खा. हेल्दी डाएटमुळे हेअर हेल्थ सुधारण्यास मदत होते. रात्रीच्या 5 मोठ्या चुका. टाईट हेअरस्टाईल, वेट हेअर, डर्टी पिलो कवर, खूप केमिकल प्रोडक्ट्स, रोज हीट टूल वापरणे या चुका करू नका. आपण वरील टिप्स जर फॉलो केले ना तर मॉर्निंग रिझल्ट एक्सपेक्टेशन रेग्युलर रुटीन फॉलो केल्यावर हेअर स्मूथ दिसू शकतात. टँगलेस कमी होऊ शकतो. हेअर ब्रेकेज कमी होण्यास मदत होऊ शकते. स्काल्प हेल्दी राहण्यास मदत होते. तर मित्रांनो, ही होती सिंपल आणि इफेक्टिव्ह रात्रीची हेअर केअर रुटीन. तुम्ही यातील कोणती स्टेप आधीपासूनच फॉलो करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही टिप्स फॉलो नसेल करत ना तर पटकन वरील टिप्स फॉलो करा तुमच्या चांगल्या हेअरसाठी. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक तर नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुढील माहिती कोणत्या विषयावर हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि प्लीज सर्वांनी हाईप करा. कमेंटच्या बाजूला हाईप असते ते सुद्धा दाबा आणि सहकार्य करा. चला भेटूया पुढील माहितीमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर.